नमस्कार. मी राहुल सीताराम साळवे, बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य नांदेड, संस्थापक अध्यक्ष. आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला एक सवाल करू इच्छितो. दिव्यांगांना नेहमी रस्त्यावर उतरल्याच्या नंतरच शासन प्रशासनाला जाग का येते? हा माझा सवाल आहे प्रशासनाकडे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नागरी स्वराज्य संस्था असतील, यांच्याकडला राखीव 5% निधी अखर्चित असेल किंवा आमदार, खासदार यांच्याकडला स्थानिक क्षेत्र विकास निधीतील दरवर्षीचा 30 लक्ष रुपये हा खर्चित असेल. जेव्हा जेव्हा दिव्यांग संघटना रस्त्यावर उतरल्या, तेव्हा तेव्हा शासन प्रशासनाला खळबळून जाग येते आणि सदरीचा हा निधी खर्च करण्यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था असेल, त्यांच्याकडे पत्रव्यवहार केला जातो. खरं पाहता हे दुर्दैव आहे की दिव्यांगांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी शासन निर्णीत न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन उपोषण करावं लागते. आता नुकतेच जिल्हा नियोजन विभागातर्फे देण्यात आलेल्या मला पत्र आहे. त्याच्यामध्ये खासदार महोदयांकडला MP लॅड्समधला खासदार निधी हा खर्च करण्यासंदर्भात त्यांनी खासदार महोदयांना पत्र दिलेलं आहे. ही मागणी या मागणीसाठी तक्रार दाखल करावी लागली होती. वारंवार तक्रार दाखल केल्याच्या नंतर या मागणीच्या अनुषंगाने पत्र दिल्या जाते. हे खरंच एक दुर्दैव आहे. मी आपल्या माध्यमातून शासन प्रशासनाला माझा एक प्रश्न आहे की दिव्यांगांना नेहमी रस्त्यावर उतरल्याच्या नंतरच हे न्याय का मिळतो? यासाठी शासन प्रशासन स्तरावरून का स्वतंत्र असं हे केलं जात नाही? दिव्यांगांच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत, या योजनांच्या संदर्भात का शासन स्तरावर अंमलबजावणी होत नाही? का दिव्यांगांना रस्त्यावर उतरून स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढावं लागतो, संघर्ष करावा लागतो? हा शासन प्रशासनाने खरंच उत्तर द्यायला पाहिजे. धन्यवाद.